तुम्ही पाळलेला हत्ती नक्कीच पाहिला असेल. त्या हत्तीच्या पायाला एका दोरखंडांनी बांधून ठेवलेलं असतं कोंडीमध्ये किंवा कोंडवाड्यामध्ये. तो कधीही तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नाही, तो दोर कधीही तोडण्याचा प्रयत्न करत नाही. हत्ती एवढा विशाल मोठा असून त्याच्याकडे एवढी ताकद असून तो छोटासा दोर तो तोडण्याचा कधीच प्रयत्न करत नाही. का? तर यालाच द इलेफंट इफेक्ट असं म्हणतात. हत्ती जेव्हा लहान असतो तेव्हाच त्याच्या पायाला दोरखंडांनी बांधून ठेवलेलं असतं आणि तो छोटा हत्ती खूप प्रयत्न करत असतो ती दोरी तोडण्याचा, पण त्याला ती तुटत नाही. आणि थोड्या दिवसांनी तो ते ऍक्सेप्ट करून चालतो की ही दोरी मी कधीच तोडू शकणार नाही. भलेही तो लहान होता तेव्हा त्याची शक्ती कमी होती आणि आता तो मोठा झालाय आणि त्याची शक्ती जास्त आहे हे त्याच्या लक्षात कधीच येत नाही. आपल्या आयुष्यामध्ये देखील भूतकाळात घडलेल्या काही गोष्टी असतील किंवा काही लोकांनी आपल्याला जे काही शिकवलं असेल ते विचारसरणी सोडून आपण स्वतःचं सक्सेस मिळवण्यासाठी कधीच प्रयत्न करत नाही. आपल्याला मोठं व्हायचे असेल, आपली स्वप्न पूर्ण करायची असतील तर द इलेफंट इफेक्ट समजून घेऊन आयुष्य पुढे जाणं गरजेचं आहे. पटतंय ना?